हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इन अनदर व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये हा व्लॉग नाही आहे, काइंड ऑफ ट्युटोरियल व्हिडिओ आहे. तर मी आज माझ्या मम्मीसाठी एक नवीन टॉप शिवणार आहे. कॉटनचं फॅब्रिक आहे. मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं, मी जेव्हा पुण्याला गेली होती मी तेव्हा तिथून आणला आहे. यामध्ये ब्लॅक, ग्रे आणि चॉकलेटी कलर आहे आय गेस. हां, तर मी हा आज शिवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, ह्या व्लॉगमध्ये बोलते, या व्हिडिओमध्ये. आणि मी ना माझ्या मम्मीला हा टॉप आधी शिवला होता, एक आत्ता जसा मी पॅटर्न शिवणार आहे तसा. हा तिला खूप जास्त आवडतो, हा ती घालते पण भरपूर. आणि मला तिने तर सांगितले की मला असाच पाहिजे आहे, आणि तुला जर का त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तू ते करू शकतेस. तर माझा प्लॅन आहे की स्लीव्जमध्ये फक्त थोडेसे चेंजेस करायचे, बाकी नाही करायचे. हा आहे तो टॉप. ह्याचा ना हे फॅब्रिक संपलं होतं म्हणून मी त्याला रेड कलरचं फॅब्रिक लावून ह्याला अशी बॉर्डर लावली स्लीव्जनं ह्या फॅब्रिकची, त्यामुळे ते तसंच वाटते. आणि हा असा राऊंड आहे, म्हणजे कट नाही आहे त्याला, राऊंड आहे. तिला ते गाडीवरून वगैरे जाताना ती बोलते की बरं पडतं मला. मग रेफरन्स आहे हा, ठीक आहे. म्हणजे ह्या टॉपचा रेफरन्स घेऊन शिवायचं आहे. हे फॅब्रिक आहे. आता मी स्केचिंग करणार आहे, म्हणजे मी इन शॉर्ट माझ्यासाठी एक ड्रॉ करणार आहे ड्रेस डिझाईन, की हा मला असा शिवायचा आहे. ही ना अशी फक्त स्ट्रेट लाईन आहे, ठीक आहे. तसा राऊंड नाही येत, खालून असं स्ट्रेट येतं. म्हणजे आपण तो वेअर करतो ना तेव्हा असं दोन्ही पण साईडने असे त्रिकोणी असल्यामुळे मग तो असा होतो, मग ते टोकं दिसतात. मग ह्या ड्रेसला मला खालून राऊंड शेप द्यायचा आहे. मी ड्रॉ करताना पण तसंच ड्रॉ करते, जेणेकरून हे खूप बेसिक ड्रॉइंग करते, ठीक आहे. मी तसं इलिस्ट्रेशन वगैरे ते सगळं नाही करते, मी फक्त माझ्या रेफरन्ससाठी ड्रॉ करते. सिम्पल बेसिक ड्रॉइंग, ठीक आहे. आता हे सिम्पल आहे. आता ह्यामध्ये मला चेंजेस काय करायचे आहेत, तर स्लीव्जला थोडासा पफ पाडायचा आहे, ठीक आहे. ऑप्शनल आहे म्हणून मी नंतर काढते. जर का ते ऑप्शनल नसतं तर मी ते ड्रॉ करतानाच काढलं असतं. बघत राहा पुढचं. तुम्ही पण शिका माझ्यासोबत ड्रेसेस कसे शिवायचे, आणि तुम्ही पण शिवा स्वतःसाठी. तुम्हाला जर का बाहेरचे कपडे नाही परफेक्टली बसत तर तुम्ही स्वतःसाठी शिवा. यासाठी मी हा व्हिडिओ बनवते, ठीक आहे. ट्रायपॉडला मी फोन लावते. आता आपला जो फॅब्रिक आहे तो 4 फोल्ड करून नीट ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्या परफेक्ट मेजरमेंटचा टॉप 2 वेळा फोल्ड करून ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला कसे काय मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. जो टॉप आपला मेजरमेंटचा आहे तो उलट्या करून त्याच्या बाउंड्रीजपासून आखून घ्यायचं आहे. मी हा इझिएस्ट वे सांगते टॉप शिवायचा विदाऊट मेजरिंग टेप. तर असं हे आपल्याला आउटलाईन काढून घ्यायचं आहे, आणि मग ते जे आपण मार्किंग केलेलं ते थोडं डार्क करून ते कट करून घ्यायचं आहे. 4 फोल्डमध्येच आपण कट करायचं आहे, जेणेकरून फ्रंट आणि बॅक पार्ट इझिली एकावेळेस कट होऊन जातील. तर असं हे कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा मार्जिन ठेवा आतमध्ये, कारण की स्टिचिंगला फॅब्रिक लागतं जास्त. त्यानंतर स्लीव्ज कट करण्यासाठी 2-2 इंच स्पेस सोडून मग त्याच्या पुढे आपण स्लीवची मेजरमेंट घ्यायची, जशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तशी. कारण की आपल्याला बलून स्लीव हवे, आणि ते जे 2 इंच जे आपण सोडलेलं आहे त्याचे आपण प्लीट्स पाडणार आहे. तर त्यामुळे अशा टाईपमध्ये ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. जशी ही स्लीव कटिंग करून घेतली आहे, फ्रंटला थोडंसं खालून कट करून घ्यायचं आहे. तसेच सेकंड प्लीट पण आपल्याला कट करून घ्यायचे. त्यानंतर मी 5 इंचेस बाय 8 इंचेसचा एक बॉक्स आखला होता, आणि त्यामध्ये मी तो पॉकेटचा शेप दिला होता नंतर, ॲज यू कॅन सी इन व्हिडिओ. कारण की तसं इझी पडतं आहे, इझिएस्ट वे आहे तो पॉकेट कट करायचा. आणि पॉकेटचे पण जे उरलेलं फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये 2 सेम पार्ट्स कट करून घ्या, आणि एकावर एक ठेवून कट करण्यापेक्षा वेगळं कट करून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही नेकचं कटिंग करून घ्या, जे आपण आतमधून जी बॉर्डर लावतो ती. तर मी बॅकचा नेक ठेवला आहे 3 इंचेस, आणि फ्रंटचा ठेवला आहे 4.5-5 इंचेस. मग तसं स्क्वेअर ड्रॉ करून त्याच्या आउटर साईडने पण कट करून घ्यायचे शेप देऊन.
म्हणजे जो फ्रंट इनर लाईन जी आहे ते आपण टॉपला अटॅच करणार आहे आणि जे उरलेलं फॅब्रिक आहे ते आपण आतल्या साईडला फोल्डअप करतो. तर मी फ्रंट आणि बॅक दोन्हीचं पण तसं कट करून घेतले. नेकचे जे मेजरमेंट्स आहेत ते तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार चेंज पण करू शकताय. आणि हे सगळे पार्ट्स नीट कट करून स्टिच करून घ्यायचे. तुम्ही पिन्स लावून ते स्टिच करून घेऊ शकता. बॅक फ्रंटचा नेक, पॉकेट, त्यानंतर 2 स्लीव्स आणि मेन बॉडी पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे. हॅलो. सो इट्स ॲक्च्युली डे 3. डे 2ला मी हा ड्रेस स्टिच केला. त्याचे पार्ट्स जे मी कट केले होते, जे तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये बघितलं असाल, ते मी कनेक्ट केलेत. मी रेकॉर्ड करणं विसरून गेली होती. एकतर माझी तब्येत बरी नाही, सर्दी झाली मला, आणि मला लक्षातच राहून गेलं नाही की मी ह्याचा व्हिडिओ शूट करत होते. आता जेव्हा मी दुसरा व्हिडिओ शूट करायला गेली तेव्हा मला ते क्लिप्स मिळाल्या. मी विचार केला की आधी मी ह्याचं पुरं सांगते, हा आधी व्हिडिओ कंप्लीट करते, जेणेकरून माझ्या फोनची स्टोरेज तेवढी रिकामी होईल. तर ह्या त्याच्या स्लीव्ज आहेत पफवाल्या, इथे प्लीट्स पाडलेले आहेत. हा त्याचा नेक आहे, बॅक, हा फ्रंट नेक आहे. थोडासा लाईक लिटरली 1 इंचाचा फक्त फरक आहे बॅक आणि फ्रंटमध्ये. आणि हा असा आहे खालून मी जसं बोलली होती थोडासा कर्व एंडला करेन तसा केला आहे कॉर्नर्सला. आणि ह्याला पॉकेट पण आहे, ह्याचं पॉकेट आहे जे मी असं आत टाकले. तर हे असा हा आहे, ह्याच्या स्लीव्स एवढेच आहेत, म्हणजे पफवाले आहेत, सो ते खूप क्यूट दिसतं. हा लेंथ वाईज पण बरोबर आहे एकदम. नीचा थोडासा खाली आहे आणि खूप छान वाटतोय. हा त्याला घेर पण आहे क्यूटसा. मी पण हा घालू शकते ॲज अ फ्रॉक. तर हा मी स्पेशली माझ्या मम्मीसाठी शिवला आहे. तर ह्याचा पुढचा जो व्हिडिओ आहे, जो इंटरेस्टिंग व्हिडिओ जो मी माझ्या मम्मासोबत आणि माझ्या भावासोबत करणार आहे, त्या व्हिडिओमध्ये मम्मा हा ड्रेस घालेल. ओके, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की हा ड्रेस मम्मावरती कसा दिसतो. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ ट्युटोरियल. जे मी पुरं ट्युटोरियल तर नाही, कटिंग पण मी दाखवलं आहे असंच. मी फक्त व्हॉइस ओव्हर देईन की मी कसं काय कट केले. दॅट्स इट. शॉर्ट आहे व्हिडिओ, पण समजून घ्या यार, मला खरंच बरं नाही, त्यामुळे मी झोपून काढलं कालचा अख्खा दिवस आणि मी काहीच नाही शूट करू शकलेली. सो या, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. सी इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.